आता सध्या राजकीय परिस्थिती आणि सर्व याचा अभ्यास केल्यानंतर किंवा माहिती किंवा माझ्या अनुभवानुसार आजकाल फक्त सगळे नेत्यांच्या पाठीमागे कुठलीही जनता नाही, जनता ही सगळी स्वतःच्या मनानं काम करते। अशा परिस्थितीमध्ये सर्व नेत्यांना एकच पडलंय की आपण जायचं आणि फक्त घमजागाड्यात टाकला म्हणजे तो कार्यकर्ता झाला आणि मतदान वळलं, अशी त्यांची धारणा झाली आहे। परंतु आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही मतदाराला नेत्याचं काही देणं घेणं नसलेलं आहे आणि नेत्यांनी जावं म्हणजे मतदारांना जावं असं कुठंच भूमिका नाही लोकांची। लोकांमध्ये सर्वसाधारण चर्चा आहे की परिवर्तन पाहिजे। का पाहिजे परिवर्तन? तर मातब्बर हे प्रस्थापित झालेले पुढारी यांनी आजपर्यंत समाजाला, सरकारला, या सर्वांना लुटलंय। हे विकास विकास असं जे ह्यांचं तुंतुणं चालू आहे ना, हे तुंतुणं कशासाठी चालू आहे? ह्यांच्या स्वार्थासाठी चालू आहे। आणि यांनी जे रोड आणले, यांनी ह्या शिंदे सरकारनं आजपर्यंत जे काय केलं आहे, तर आज जर मंत्रालयात गेल्यानंतर परिस्थिती अशी आहे, त्या मंत्रालयामध्ये प्रत्येक विरोधी असो सत्तेवाला असो पैसे घेऊन आला, कमिशन दिलं की तो माणूस त्याचं काम आणतो। त्या कमिशनपोटी, व्यवसायापोटी ह्या गुत्तेदारांनी सर्व रस्त्यावर यासाठी बजेट आणलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक आमदार असतील, स्थानिक मंत्री असेल, त्यांना ते दिलं, कमिशन दिलं जातं। मग यांनी काय केलं? राजकारणाचा समाजकारण केलं नाही, राजकारण केलं आणि स्वतःचा स्वार्थ व्यापार केला। त्या अशा परिस्थितीमध्ये जनतेनं ठाम ठरवलंय की ह्या वेळेस परिवर्तन करायचंय आणि भाजप ही शेतकरी विरोधी भूमिका आहे। भाजप पक्षाची जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांना, वंचित लोकांना नडवणं आणि त्यांच्यात शोषण करणं, एवढीच भूमिका भाजप पक्षाची आहे। म्हणून आज मी जरी काही बोलत असलो तरी जनतेच्या मनामध्ये काय हे मी तुमच्या समोर आता मानतोय। कारण जनतेला वाटते हे लोक पैसे खाऊन गडगंजट झालेले आहेत आणि यांना परत का द्यायचं? तर नवीन माणसाला, उत्साही माणसाला, तरुण उमेदवाराला देऊन तो तरुण माणूस, रोमन साठे हा तळागाळातला कार्यकर्ता आहे म्हणून, आणि पवार साहेब त्याच्या पाठीमागे आहेत। यासाठी लोकांनी मनोमन ठरवलंय की फक्त रोमन साठे यांनी तुतारी वाजवायची, खोके सरकार नको। यांनी काय केलं? निवडून आले, पैसे घेतले आणि ही जी लोकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे की फक्त पैशावर राजकारण चालू आहे, समाजाचं काय देणं घेणं यांना। म्हणून यावेळेस सर्व जनतेच्या मनात परिवर्तन करण्याची लाट आहे असं मला वाटतं।